नमस्कार, मी राजन गोरे. एक्झॉम लाईफ सायन्समध्ये नांदेड टेरिटरीसाठी सिनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. आज आपण हातगाव तालुक्यामध्ये रावणगाव या गावामध्ये शेषराव पुट्टेवाड यांच्या गव्हाच्या प्लॉटवर आलेले आहोत. त्यांनी गव्हाच्या प्लॉटला मागील 20 दिवसाखाली एक्झॉम लाईफ सायन्सचे जैव तंत्रज्ञानावर आधारित घेणं पाणी शेकीवर याची फवारणी केली होती. फवारणी केल्याच्या नंतर गव्हामध्ये काय बदल झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. हां. शेषराव देवबा पुट्टेवाड, माझं गाव रावणगाव. ही गेनप आणि शेकीवर तर माझा गहू होता 20 दिवसाचा. तर 20 दिवसानंतर कुठं मर लागली होती आणि मी यांच्याकडे गेलो. दुकानला गेल्यानंतर मला यांनी गेनप आणि शेकीवर दिलं आणि 20 दिवसाच्या समजा मी फवारणी केली. 20 दिवसाच्या गव्हाला फवारणी केल्याच्यानंतर 5 दिवसांमध्ये किंवा 4 दिवसात मला असा रिझल्ट आला की भरपूर फुटवे केले आणि वाढ गव्हाची मस्त झाली आणि मर पण थांबली. आता जे कणसाचं जे हे आहे समजा सगळे गव्हाचे कणस तर एक समान लेवलमध्ये आहेत, म्हणजे वंबी पूर्ण एक समान आली, वंबी फिंबी अशी एक नंबर दिसायली. तर माझा गहू असा पहिला कधीही नव्हता. ते यावर्षी या गेनप आणि शेकीवरमुळं गहू असा एक नंबर आला. हे जे रिझल्ट पाहून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता बा घेणं पाणी शेकीवर विषयी? आता माझं म्हणणं आहे की हर एक शेतकऱ्यानं हे गेनप आणि शेकीवर घेवावं आणि गव्हाला फवारणी करावं. 20 दिवसा 15 दिवसा असा गहू असेल तर बिंदास फवारणी करा. फुटव्याची वाढ होते, गव्हाला उत्पन्नात बी वाढ होते आपल्या. बस माझं म्हणणं आहे की एवढी तुम्ही औषध वापरावं. हे